नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि आज आहे आपला दिवस 18वा बेसिक टू ॲडव्हान्स स्पर्धा परीक्षा गणिताचा। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायला खूपच सोप्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर पहा, दशांश अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार न करता त्या नैसर्गिक संख्या आहेत असं समजून प्रथम गुणाकार करायचा आहे आणि दिलेल्या संख्यांमधील दशांश चिन्हानंतरची एकूण किती संख्या आहेत, किती अंक आहेत तितके अंक आपल्याला सोडायचे आहेत आणि उत्तराच्या उजव्या बाजूनं मोजायचं आहे आणि दशांश चिन्ह द्यायचं आहे। तर हे तुम्हाला आता मी थोडंसं शाब्दिक भाषेमध्ये सांगितलं आहे, जेव्हा आपण गणित सोडू तुम्हाला ते चांगलं समजणार आहे। तर पहा, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला साधा आपण जसा गुणाकार करतो तसा करायचा आहे। हे दशांश चिन्ह आहे हे विसरून आपल्याला गुणाकार करायचा आहे। आता असं समजा की 14 गुणिले 4 आपण इथं करत आहोत आणि आपल्याला इथं गुणाकार करायचा आहे। 4 × 16, 16ला 6, हातचा आलेला आहे 1 आणि 4 × 4 आणि हातचे 1 5 आणि ह्या शून्याने गुणलं तर 0 0च येतं आपल्याला माहित आहे। तर याची आपण बेरीज करतो, तुम्हाला गुणाकार करता येतच। तर पहा, आता आपल्याला इतकं मिळालेलं आहे। तर बघा, आता आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे उत्तराला, तर ते कसं द्यायचं? तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेरीज शिकलो, दशांश चिन्हाची बेरीज आणि वजाबाकी। तिथं काय करत होतो आपण, तर दशांश चिन्हाच्या इकडची फक्त एका खालच्या वरच्या संख्येची म्हणजे चिन्ह कसं करत होतो आपण, मांडणी करत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह देत होतो आणि चिन्ह पण देत असताना उत्तरात त्याच्या खालीच दशांश चिन्ह। पण इथं काय करायचं आहे, तर इथं आपल्याला 2 अंक दिले आहेत, तर 1.4 आणि 0.4। तर ह्या दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत, वरी 1 आहे आणि खाली पण 1 आहेत आणि हे 1 आणि 1 मिळून 2। तर 1 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे। मग आपल्या इथं उत्तर काय आलेलं आहे, 0.56 हे आपलं उत्तर आलेलं आहे। तर बघा कसं झालं, आपण 4 ने गुणलं 56 आलं इथं आणि 0 ने गुणल्यानंतर आपण दुसऱ्या संख्येचा जेव्हा गुणाकार सुरू करतो तेव्हा अगोदर आपण 1 0 घेतो, हे तुम्हाला माहित आहे आणि नंतर ह्या 0 ने 4 ला गुणलं 0 आणि 0 ने 1 ला गुणलं तरी 0 आणि इथं बेरीज केल्यानंतर आपल्याला इथं 0 आणि 56 मिळालं आणि दशांश चिन्ह देताना आपण ह्या संख्या मिळतो दशांश चिन्हाच्या नंतरच्या, इथं वरी 1 आणि खाली 1 म्हणजे 1 आणि 1 2 संख्या। तर 2 संख्या सोडून आपण इकडं चिन्ह द्यायचं आहे। आता दुसऱ्या गणितावरून तुम्हाला अजून जास्त समजणार आहे। तर बघा, इथं 0.17 गुणिले 0.3 आपल्याला करायचं आहे। तर पहा, 3 ने 7 ला गुणायचं आहे, 7 1 7 7 2 14 7 3 21, 21 ला 1 हातचे आले 2, 3 1 3 आणि 2 4 5 आणि 3 ने 0 ला गुणल्यावर 0। आता 1 0 अगोदर घ्या, नंतर या 0 ने गुणा, 7 ला 0, 1 ला गुणलं 0, 0 ला गुणलं 0। तर बेरीज करायची आहे, 1 अधिक 0 1, 5 अधिक 0 5 आणि हे 0 0। तर पहा, आता किती आहेत दशांश चिन्हानंतर संख्या मोजायच्या आहेत, 1 2 आणि 3, 3 संख्या आहेत। तर इकडून आपल्याला 3 संख्या सोडायच्या, 1 2 3 आणि दशांश चिन्ह द्यायचं आहे। समजलं का तुम्हाला उत्तर काय आलं आहे, 0.051 हे आपलं उत्तर आलेलं आहे। तर पुढचं गणित करायचं आहे। आय होप आता तुम्हाला समजत आहे आपण दशांश चिन्ह कसं देत आहोत ते। अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा दशांश चिन्ह द्यायचं आहे। 0.056 गुणिले 0.09 आपल्याला गुणाकार करायचा आहे। 9चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा आहे। 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27 9 चौक 33 9 पंच 45 9 20 की 54, 54 ला 4 हातचे आले 5, 9 5 45 46 47 48 49 50 ला 0 हातचे आले 5 आणि 9 ला 0 ने गुणलं 0 येतं, पण हातचे 5 आहे ते घ्या, 9 ला 0 ने गुणलं 0 येतं। आता ह्या शून्याने या सगळ्या संख्यांना गुणायचं आहे। अगोदर आपलं 1 0 घ्या, नंतर गुणा, 1 2 3 4 आहेत, तर 0 ने गुणलं कशाला तर 0च येतं, तर 4 0 दिले। आता ह्या शून्याने गुणायचं आहे। आता 2 आपण 0 इथं जास्त घेत असतो पुढची स्टेप वाढल्यानंतर आणि नंतर ह्या शून्याने चौघाला गुणलं तर 0 0च येणार आहे, तर इथं 4 0 येणार आहेत।
आता वजाबाकी करायची आहे, सॉरी बेरीज करायची आहे. 4 अधिक 0 अधिक 0 4, हे शून्यच आहे. 5 0 0 0. आता आपल्या संख्या मेजायच्या आहेत दशांश चिन्हानंतरच्या 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 इथं आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर उत्तर काय आलेलं आहे आपलं 0.005004 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता इथं वर्ग काढायचा आहे, 0.3चा वर्ग काढायचा आहे. तर काय करायचं आहे याला या संख्येने याला गुणायचं, म्हणजे 0.3लाच डबल 0.3 ने गुणायचं आहे. तर 3 त्रिक 9 आणि 3 ने 0ला गुणलं 0, 1 0 वाढलं, या 0ने 3ला गुणलं, 0ने गुणलं आणि इथं बेरीज केली 9 अधिक 0 9 0 अधिक 0 0 आणि इथं 0. आता इथं 1 2 संख्या आहे तर दशांश चिन्हानंतर मग इथं पण 1 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर 0.3चा आपला वर्ग काय येतो, तर 0.3चा वर्ग आपला येतो 0.09. समजलं. आता पुढचं गणित पाहूया. इथं पण वर्गच सांगितलेला आहे, तर आपल्याला 2दा गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 गुणिले 0 0च, 1 0 वाढवा, 1 गुणिले 3 3, 1 गुणिले 1 1 आणि 1 गुणिले 0 0. आता ह्या शून्याने गुणायचं आहे, 2 शून्य अगोदर वाढवा, 1 2 3 शून्य येतात, 1 2 3. बेरीज करायची आहे, 9 3 आणि 3 6, 1 0 0, 1 2 3 4 4 संख्या आहेत, 1 2 3 4. तर काय उत्तर आलं 0.0169 आपलं उत्तर आलेलं आहे. तर आता इथं आपल्याला क्यूब सांगितलं आहे, म्हणजेच घन सांगितलं आहे. तर इथं आपल्याला आता 3दा गुणाकार करावा लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण 2दा गुणाकार करून घेऊया. 1 0 1 0 घेतलं, आता गुणाकार केला, हाच आला. 2 0 वाढवले, 0ने सर्वांना गुणलं, 0 0 आले. तर इथं आता 1 2 1 0 0, 1 2 3 4 शून्य आहेत, 1 2 3 4. आता डबल गुणाकार करायचा आहे, 0.0121 ला डबल 0.11ने गुणायचा आहे. तर पहा 1 गुणिले 1 1 येतं, 1 गुणिले 2 2, 1 गुणिले 1 1 आणि 0 0. 1 गुणिले 1 2 1 0 0. आता याने सर्वांना गुणलं 0 0च येते, 1 2 3 4 5 5 शून्य घ्यायचे आहेत. 1 2 अधिक 1 3 2 3, हे 1 हे 0 0 0. आता संख्या मेजा दशांश चिन्हानंतरच्या 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. तर बघा आपलं उत्तर काय आलेलं आहे 0.2 1 1331 आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं का आपण दशांश चिन्ह कुठं दिलेलं आहे या शून्यानंतर. तर का बरं, तर 1 2 3 4 5 6 संख्या आहेत, दशांश चिन्हानंतर 6 संख्या सोडायच्या आहेत, 1 2 3 4 5 6 आणि आपलं दशांश चिन्ह द्यायचं आहे. आता डबल आपल्याला याचा वर्ग सांगितला आहे करायला, 0.025 0.025 गुणिले 0.025. 5 चा 5 25ला 5, हातचे आले 2, 5 दुने 10, 2 12, 12ला 1. मग बघा 5 आणि शून्याचा गुणाकार 0 येतो, पण हे हातच्याचं 1 घेतलं, 5 आणि 0 0. आता 1 0 वाढवलं आणि 2ने गुणाकार चालू केला, 5 1 5 5 2 10ला 0, हातचा आला 1, वेगवेगळे 2 4 आणि 1 5 आणि 2 गुणिले 0 0, 2 गुणिले 0 0. आता पहा 2 शून्य वाढवायचे आहे तिथं आपल्याला आणि या शून्याने गुणाकार करायचा आहे, सगळ्याला गुणलं की 0च येतं. मग 1 2 3 4 शून्य घ्यायच्यात, 1 2 3 4. आता डबल ह्या शून्याने गुणायचं आहे. पहिल्यांदा आपण अगोदर आपले 3 शून्य वाढवायचे आहेत, 1 2 3 4 शून्य, 1 2 3 4. तर गुणाकार मी करायला तुम्हाला सांगितलंय, तर मी गुणाकार सरळ सरळ इथं करत आहे. फक्त तुम्हाला दशांश चिन्ह कसं द्यायचं ते समजवत आहे या व्हिडिओमध्ये. गुणाकार करायला आपण खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत गुणाकाराची, आणि तिथं 2 अंकी 3 अंकी 4 अंकी सगळ्या प्रकारचे गुणाकार आपण शिकवलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हे लवकर समजेल. तर 5
2, 5 अधिक 1 6 आणि 1, 2, 3, 4 शून्य. थोडंसं मी इकडं लिहिते उत्तर. 1, 2, 3, 4 शून्य आणि 625. आणि आपला आता दशांश चिन्ह कुठे येणार बघा. दशांश चिन्हानंतरच्या संख्या मेजा 1, 2, 3, 4, 5, 6. आता इथं 6 संख्या सोडा इकडं उजव्या हाताला. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि इथं दशांश चिन्ह. तर बघा उत्तर काय आलं 0.3-0-625 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर इथं मी तुम्हाला 7 गणितं सोडून दाखवलेली आहेत आणि त्याचं दशांश चिन्ह कुठं येतं हे पण तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्हाला चांगलंच हे समजलं असेल आणि आता हे तुम्हाला शेवटचं गणित मी घरी देत आहे करायला. 0.8 चा क्यूब म्हणजे घन काढायचा आहे. तर काय करायचं आहे 0.8 ला डबल 0.8 न गुणायचं आणि जे उत्तर काय येतं त्याला डबल 0.8 ने गुणायचं आहे. तर बघा हे उत्तर तुम्ही मला काढायचं आहे आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओ क्रमांक 19 म्हणजे याच्या पुढचा व्हिडिओमध्ये याचं उत्तर काय आहे सांगेल आणि नंतर आपण त्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दशांश चिन्हाचा दशांश अपूर्णांकाचा भागाकार शिकणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे इथून पुढची माझी सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.